मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. धन्याजी दिन संत दर्शनाचा, धन्याजी दिन संत दर्शनाचा, धन्याजी दिन संत दर्शनाचा. जन्मीचा सिन गेला, अनंत जन्मीचा सिन गेला, अनंत जन्मीचा सिन गेला. धन्याजी दिन संत दर्शनाचा, जन्मीचा वाट त्यासी आलिंगन द्यावे, वाट त्यासी आलिंगन द्यावे, वाट त्यासी आलिंगन द्यावे, वाट त्यासी आलिंगन द्यावे. गदान सोडावे चरण त्यांचे, गदान सोडावे चरण त्यांचे, गदान सोडावे चरण त्यांचे. विविध तापाची झाली बोळ, विविध तापाची झाली बोळ, त्रिविध तापाची झाली बोळ. एकल्या चरण वैष्णवांचे, एकल्या चरण वैष्णवांचे, एकल्या चरण वैष्णवांचे. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग. न व्हावा वियोग जन्म जन्मी, न व्हावा योग जन्म जन्मी, न व्हावा योग जन्म जन्मी. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग. न व्हावा वियोग जन्म जन्मी, न व्हावा योग जन्म जन्मी, न व्हावा योग जन्म जन्मी. माझ्या वाटे त्याचे आलिंगन द्यावे, माझ्या वाट त्याचे आलिंगन द्यावे, माझ्या वाट त्याचे आलिंगन द्यावे. गदान सोडावे चरण त्याचे, गदान सोडावे चरण त्याचे, गदान सोडावे चरण त्याचे. पार कुमाई, ओ पार कुमाई, हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज जाधव त्यांना साथ करतील भजन सम्राट निळोबा महाराज. विठ्ठल विठ्ठल. आवाज
विठ्ठल विठ्ठल हॅलो, त्याला थोडी ताकद दे रे बॉक्सला. धन्याची दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सेन गेला. मज वाटे त्यासे आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तापाची झाली बोडवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. मज वाटे त्यासे आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. मज वाटे त्यासे आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपा दरे कथेचा विस्तार, कृपा दाने कथेचा, त्यांच्या कृपा दरे कथेचा विस्तार, कृपा दाने कथेचा. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दळाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कडा कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करुगरनाथा उमाशंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी वंदू सारजाचे चतुरणाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माश दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माश दंडवत.
आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोक टाळ मृदंग श्रोते देखातया माशे दंडवत ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून पुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल कुंडली गवरदा ज्ञानदेव हरिनाथ माधुरी जगद्गुरु इंद्रायणी माता जोग महाराज विठ्ठल 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 धन्याचे दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी संत एकनाथ महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा निमित्ताने विश्वशांती केंद्राच्या द्वारा घडवून आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह उत्सव यामध्ये याही वर्षी सन्माननीय कराड साहेब यांच्या द्वारा मिळालेलं निमंत्रण अधूनमधून नलवडे आणि डॉक्टर पाणेगावकर यांनी करून दिलेलं स्मरण म्हणून तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा लाभ झाला या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी महाराज उत्कृष्ट प्रवचन तुम्हालाही नमस्कार परदेशातून आलेले चरणदासजी महाराज तुम्हालाही नमस्कार बाळासाहेब बजाज सेठ तिकडे बसलेले सर्व मान्यवर विनेकरी महाराज भालदार चोपदार मागची सगळी टाळकरी महाराज मंडळी भगवान महाराज गायनाचार्य इसादकर रविदास महाराज मस्के गंगाखेडकर निळोबाराय सूर्यवंशी कोपरगाव विठ्ठलराव जाधव हिंगोलीकर इकडचे सर्व विनेकरी टाळकरी सर्व महाराज आक्का नसल्या तरी अंगद भाऊची आई बघितली की आक्काची आठवण येते म्हणून आक्का समजून तुम्हाला नमस्कार करतो आपली आक्का या रूपात आहे जय आता इंद्रायणी माता नर्मदा परिक्रमा तशी इंद्रायणी परिक्रमा काढायची गणपतराव पाटील इकडची सगळी महाराज मंडळी इकडच्या आई बहिणी पुढे बसलेली सगळी प्रत्येकाचा नामोल्लेख शक्य नाही आणि म्हणून मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संता मस्तक हे आयालारी यावार करी संताचा यावार करी संताचा यावार करी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आणि अल्प वयामध्ये
सर्व महाराष्ट्राला मृदंगाच्या कलेत ज्यांनी नाव, महाराष्ट्रात ज्यांचं नाव झालं ते फड गुरुजी, इकडचा कृष्णा गुरुजी, या दोन्ही गुरुजीला विद्यार्थ्याचा नमस्कार. विठ्ठल विठ्ठल. बरोबर आहे ना? अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे. ज्या ठिकाणी आपण उभे आहोत, आम्ही 1978 साली आळंदीला आलो. इथे उभा आहो, इथं काय होतं याचे आम्ही साक्षीदार आहोत. जर भूतकाळ आठवला तर विश्वास बसत नाही, डोळ्यात मावत नाही. एवढं मोठं दिव्य आणि भव्य वारकरी संप्रदायाचं कार्य आज या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. सर्व जगाला शांतीचा संदेश देणारं केंद्र या ठिकाणी निर्माण झालं. याचं मूळ कारण स्वर्गीय माऊली अक्का आहे. हे त्रिवार सत्य आहे. आई गेल्यानंतर आईची आठवण या भावंडांना न होऊ देणारी अक्का. अगणित कष्ट या भावंडासाठी अक्काने उपसले. इथे आल्यानंतर पहिलं आम्ही अक्कांचं दर्शन घ्यायचो, आता प्रतिमेचं दर्शन घ्यावं लागलं. अंत्यविधीचा कार्यक्रम झाला, 10वा झाला आणि कावळा सिवत नाही म्हणून अक्काने संकल्प केला आणि तिथलीच राख आपल्या कपाळाला लावली. सांगितलं आता माझा संसार नाही, भावांना सांभाळायचा आहे. म्हणून त्यागमूर्ती, जिनं आपल्या प्रपंचाचा त्याग करून लेकरासारखं आपल्या भावंडांना सांभाळलं, त्या अक्का. आणि त्या अक्कांच्या सोबत माऊलीची यात्रा, माऊलीचं दर्शन, माऊलीच्या दर्शनासाठी साहेब यायचे. तेव्हाची इंद्रायणी गणपतराव पाटील. आणि मग अक्कानी श्रद्धेने तीर्थ घ्यावं, पण साहेबांना ते पाणी बघून नको वाटायचं. अक्का हे असलं पाणी, अरे हे तीर्थ आहे पण हे इतकं घाणेरडं, मग तू स्वच्छ कर ना हे. अक्कानी हे कार्य सरांना सांगितलं आणि सरांनी समाधीजवळ जाऊन डोकं टेकून संकल्प केला की माऊली, अक्कांचा आमचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी तुम्ही समर्थ आहात, आमची क्षमता नाही, करील ते काय नोहे महाराज. आणि त्याच दिवशी या कार्याचा संकल्प याच पवित्र इंद्रायणीमध्ये स्फुरल्या गेला. आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण. या न्यायानं मला तरी वाटतं सरांचं नाव ते का ठेवलं असेल, याचं कारण माऊलीला त्यांच्याकडून ही सेवा करून घ्यायची असेल. आणि म्हणून संताच्या प्रमाणात बोलायचं झालं, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा ज्ञानोबाचा. अरे बंद काय करतो रे माईक, बंद काय करतो? ज्ञानोबाचा ते सांगायचं. प्रेम धरी विश्वनाथ, 17 वेळा झाला माईक चालू. प्रेम धरी विश्वनाथ, प्रेम धरी विश्वनाथ, प्रेम धरी विश्वनाथ, प्रेम धरी
प्रेमे धरी विश्वनाथ बॅश. आणि एकदा माऊलीने सांगितलं की आता हे तुम्हाला करावं लागेल. म्हणून मी सहज विनोदाने सरांना म्हटलं, बरीच माणसं योग्यतेच्या पाठीमागे लागतात तेव्हा योग्यता 2 किलोमीटर पुढं पडत असते. योग्यतेच्या मागं जाण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः योग्य व्हा की योग्यता फुलाचा हार घेऊन योग्य व्यक्तीच्या शोधात असते. आणि म्हणून माऊलीला 700 वर्षांनी योग्य व्यक्ती सापडला, ते सर विश्वनाथ. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. आमची सगळी वारकऱ्यांची इच्छा आहे अजूनही असंच कार्य जे जे माऊलीला करून घ्यायचं आहे ते सरांकडून माऊलीनं करून घ्यावं. त्याकरता त्यांना उदंड आयुष्य द्यावं ही माऊलीच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे आणि माझी वेळ मी बरोबर सांभाळणार आहे. जेव्हा 9:15 7:15 ते 9:15 9:15 नाही का निडोबार आहे, 9:15ला कीर्तन संपणार नाही. पण जेव्हा कीर्तन संपल बरोबर 9:15 झालेले असते एवढी शाश्वती देतो. विठ्ठल 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 अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे. त्यांच्या नावामध्येच तो अर्थ आहे. फडगुरुजी हे पहा, काही काही संतांचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य तुम्हाला मान्य करावं लागेल. काही संत आहे शांत नाही, काही शांत आहे संत नाही, काही संत आहे शांत आहे श्रीमंत नाही. लक्षात घ्या, संत शांत आणि श्रीमंत या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे संत एकनाथ महाराज आहे. काही संत असतात श्रीमंत नसतात, काही वृत्तीनं शांत असतात संत नसतात, काही सगळे असलं तर श्रीमंत नसतात. तिन्हीचं एकत्रीकरण. नाही तर विद्वत्ता आणि संपत्ती, सरळ सरळ भाषेत लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्ही एकत्रित नांदत नाही. पण सरस्वती आणि लक्ष्मी दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतांनी. लक्षात घ्या, पैठणच्या संतांनी. नाहीतर त्यांचा निडोबार आहे ते रात्री 12 वाजता लक्ष्मीनं सरस्वतीचा संवाद आहे. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. का ग लक्ष्मी, काय मी जिथं राहते तिथे तू का नाही राहत? तू सारखी गुजराती मारवाडी. त्याचं कारण आहे डॉक्टर साहेब, गुजराती मारवाडी समाजामध्ये लक्ष्मीचा अधिक निवास असतो. कारण ते त्याची टक्केवारी 1000 रुपये जर उत्पन्न झालं तर मारवाडी गुजराती समाज 100 रुपये देवाचे बाजूला काढतात. आमचे देवळातले फुलवाती पळवतात तर राहील कशी लक्ष्मी? आणि असं म्हणजे बस कळलं तर. मग तू सारखी गुजराती समाजात मारवाडी समाजात, मी जिथं राहते तिथं तू का नाही राहत? लक्ष्मी म्हणाले, तू कुठं राहते सरस्वते? मी जास्त ब्राह्मण समाजात राहते, कायम त्यांना दक्षिणा मागायला लावतेस. आणि मग जे कारण सांगितलं फक्त कोणाला सांगू नका. एकाच म्हणे अगस्त्य मुनीने माझा पिता शोषिला, बंधू धाकुलता शशी द्विजवर शापेक्षया धाडिला, ऐके मतपती ते पदे सिनविले ऐसी द्विजांची लीला, ऐसे दुःख सरस्वते म्हणून या बहुभीते या कुला. लक्ष्मी म्हणाली, एका आच म्हणे अगस्त्य मुनीने माझा पिता शोषिला, एका वंजळीत माझा बाप पिऊन टाकला. लक्ष्मीचा बाप समुद्र, तो कोणी?
अगस्तिनी. अगस्ती कोण आहे? बस सगळे पाठ आहे तुम्हाला. जवरी तवरी समुद्र करी गर्जना, जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही बाप. बस बस प्रमाण आली की कळलं तुम्हाला. एका आचमने अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला, माझा पिता समुद्र एका वंजईत पिऊन टाकला तो अगस्तीने. बंधू धाकुलता सेसी, माझा धाकटा भाऊ चंद्र, कारण लक्ष्मीचा भाऊ चंद्र आहे. हे सगळे मंगलाष्टक तुम्हाला पाठ आहे. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावा कामदुदा सूर्यसर्गंभादि देवांगणा अश्वम सप्तमुखे विषमृदु शंकोमृतम चांबुदे रत्नानि चतुर्दशम. त्याच्यात चंद्र म्हणून लक्ष्मीचा भाऊ लागतोय तो. माझा भाऊ चंद्र बंधू धाकुलता सेसी द्विजवरच्या अपेक्षया धाडीला. गुरुपत्नी सिर तला, गुरुपत्नी सिरतला, गुरुपत्नी सिरतला, गुरुपत्नी सिरतला. क्षय रोग त्या चंद्राला, जय रोग चंद्राला, जय रोग चंद्राला, जय रोग चंद्राला, जय रोग. बंद का पडतोय? माईक बंद पडतो. एक नंबर एक नंबर. एवढा समाज ऐकायला बसतो, तुम्ही माईक वर लक्ष द्या. गुरुपत्नी सिरतला, जय रोग चंद्राला, जय रोग चंद्राला. गुरु पत्नी सिरतला, क्षय रोग त्या चंद्राला. बस. बंधू धाकुलता सेसी द्विजवर शापेक्षया धाडीला, माझ्या धाकट्या भावाला चंद्राला शाप दिला तो बृहस्पतीने. पुढे ऐके मतपती ते पदे सिनविले ऐसी द्विजांची लीला, माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली ते भृगु ब्राह्मणाने, ऐसे दुःख सरस्वते म्हणून बहु भीते या कुला. बस लक्ष्मी आणि सरस्वती एकत्रित राहत नाही, पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतांनी. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल, एकनाथ शब्दामध्येच तो अर्थ भरलेला आहे. सर्व जगात त्याला जगन्नाथ म्हणतात. जगस्य नाथ इति जगन्नाथ. नाथ शब्दाचा अर्थ मालक होतो फडगुरुजी. जगाचा नाथ म्हणजे जगाचा मालक, जगाचा नाथ म्हणून जगन्नाथ. पण जगन्नाथालाही एकनाथ आणि म्हणून त्यांचं नाव एकनाथ. आता गड्यानी मालकाकडे काम करावं हा नियम आहे. 1-2 महिने नाही, कावडीने पाणी जागरी कृपा निवाने, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंदितांचे पाय, अनन्य भक्ती भावे निळावंदितांचे पाय, अनन्य भक्ती भावे निळावंदितांचे पाय, अनन्य भक्ती भावे निळावंदितांचे पाय. अनन्य भक्ती भावे निळावंदितांचे पाय,
बरं, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, धोत्रे गंगा तिरी धूत असे, श्रीखंड्या चंदन उगाळुणी करी. रिकाम्या वेळेत पाणी भरावं. कीर्तनाला नाद बाबा उभे राहिले की देवानं गळात टाळ घेऊन द्रौपद धरावं. आणि प्रवचन बाबाचं सुरू झालं म्हणजे हातात काठी घेऊन दारात चोपदार व्हावं. अशी 36 वर्षे कामं. त्यावेळेला एक संत होते अंबाजोगाईला दासोपंत. हे एक मिनिटात सांगतो. नाथांच्या समकालीन. बरं, दासोपंथांचाही अधिकार सामान्य नव्हता. त्यांच्याकडे करमणुकीसाठी स्वतः भगवान यायचे सोंगट्या खेळायला दासोपंताच्या वाड्यात. आणि एकदा दासोपंतासोबत भगवान सोंगट्या खेळत असताना नाथ महाराज दारात आल्याची चाहूल लागल्याबरोबर देव अंतर्धान पावले. दासोपंतांनी नाथबाबांचं स्वागत केलं. बसायला पाद्यपूजा वगैरे, नंतर गुळ पाणी चहा पाणी तेव्हा नव्हतं. पारमार्थिक चर्चा झाल्या. पण दासोपंतांचा गैरसमज झाला की पठ्ठ्याच्या सोबत सोंगट्या खेळणारा जगाचा बाप या बाबाला दर्शन न देता का गेला. कदाचित हा बुवा पैठणचा दर्शन देण्याच्या योग्यतेचा नसावा. मग वाटे लावायला व्यवहार आहे तो. गावाच्या बाहेरपर्यंत दासोपंत म्हणाले, आता खूप घाईत आला, एखाद्या वेळेला निवांत या. हो ठीक आहे, आम्ही येऊ, पण तुम्ही पैठणला या ना. बरं आहे. आणि आला तर वाड्यावर या जरूर. असे काही दिवस गेले. दासोपंतांचा तो गैरसमज झालेला की पठ्ठ्याच्या सोबत सोंगट्या खेळणारा भगवान आज अंतर्धान का पावला. कदाचित हा बाबा दर्शन देण्याच्या योग्यतेचा नाही. असे कालावधी गेल्यानंतर एकदा स्वतः दासोपंत पैठणला येतात. नाथांचा वाडा विचारत विचारत येतात. आणि आत वाड्यात प्रवेश करणार ते चकित होतात. का? जो भगवान सोंगट्या खेळायला वाड्यात, तो चोपदार म्हणून दारात. देवा तुम्ही? हळू बोला दासोपंत. का? मालकाचं प्रवचन चाललं आत. कोण मालक? एकनाथ महाराज. आणि तुम्ही? मी चोपदार आहे त्यांचा. देवा, मला असं वाटलं की दर्शन देण्याच्या योग्यतेचे नसतील म्हणून तुम्ही निघून गेला त्या दिवशी. असं दुसऱ्याला कमी लेखू नये दासोपंत. मी माझ्या मालकाची परवानगी न घेता तुमच्याकडे आलो होतो. आणि मालक आल्याची चाहूल लागल्याबरोबर मी पुन्हा वापस आलो. दत्त चोपदारी करीत असे 36 वर्षे कामं ज्या भगवंत आणि नाथांच्या घरी करावं. बरं, भगवान म्हणजे काय? हातगाडीवरचा माल आहे का हो? कोयची दुठाव एक कृपया. शेष महेश दिनेश गणेश सुरेश जाही निरंतर ध्यावै जाही अनादि अनंत अखंड अच्छेद भेद सुभेद बतावै नारद से शुक व्यास रटैपची आरे तऊ पुणी पारण. मोठमोठ्याच्या ध्यानाला न येणारा असं सांगतात. काही महात्मे हिमालयामध्ये झाडाला उलटे टांगून घेतात आणि उलट्या टांगून घेतलेल्या त्या साधूला कावळे गिध पक्षी जिवंतपणे लचके तोडून खातात. तेव्हा ते टांगून घेतलेले साधू कावळांना गिध पक्ष्यांना म्हणतात, खा बाबा खा, लचके तोडून खा. कागा सबत न खाइयो, चुन चुन खाइयो मांस. पण आमची एक विनंती आहे, कागा सबत न खाइयो, चुन चुन खाइयो मांस. दो नयना छांड दियो पिया मिलन की आस. जोपर्यंत आम्हाला प्रभू दर्शन देत नाही तोपर्यंत आमचे बोबुळे खाऊ नका, बाकी सगळे मांस खा. तरी त्यांनाही ज्या देवानं दर्शन दिलं नाही त्यानं 36 वर्षे काम ज्या संतांच्या घरी करावं असे अधिकार संपन्न संत एकनाथ महाराज. तरी पण एकही अभंग असा नाही, धन्य आजी दिन देव दर्शनाचा, धन्य आजी दिन प्रभू दर्शनाचा. मग
मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.